तो हे व्हॉट इज अप गाइस, डिलिशियस डे. मी हर्ष पाटील स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर गाईस आज आहे तिसरा आणि शेवटचा दिवस. आज आम्ही पोचणार एकविरेला, म्हणजे 12 वाजेपर्यंत बाहेर घरात, आणि मग त्याच्यानंतर 4-5 वाजता आम्ही जाऊ कारल्याला, आणि मग डोंगरा वगैरे जाऊन ते तुम्हाला व्हिडिओ दाखविनच. आता सगळं सांगितलं तर व्हिडिओ कोण बघाल माझी, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण मजा करू. आय होप तुम्हाला कालची व्हिडिओ आवडली असेल, तर लास्टपर्यंत सोबत राहा, सोबत मजा करूया. तर आता सर्वांनी फटाफट आंघोळ केली आणि आता आरती चालू आहे. काल सगळी खूप दमल्यात, तर आज कोण जास्त ॲक्टिव्ह नाही आहे. तर गाईस आता आम्ही घाट चढायला चालू केलं आहे. आता जाऊ शिंगरोबाच्या मंदिराच्या इथं पहिला, आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. घाटाचं 100-200 मीटर चाललो असून घाट, दम लागायला लागला. तर गाईस आता शिंगरोबाच्या मंदिरात दर्शन घेतला, थोडा पाणी वगैरे पिला, थोडा बसलो वगैरे. आता चाललो परत. कधी पोचतो असं झालंय. आज पाय नाही दुखत आहेत, पण दम लागते खूप. आम्ही घाटावर पोचलो. घाटावर म्हणजे एकदम वरती नाही पोचलो अजून, बाकी आहे थोडा. तिथं आमचा नाश्त्याचा स्पॉट आहे, तिकडे बाकी आहे. पण दमलो जरा, बसलो झालं, बरा वाटलंय. आता आम्ही पेरू खातो. पेरू खालो गाईस. मस्त मसाला लावून घेतलाय. एक आमच्याकडं हिजाब घालू ना मी आज. तर गाईस आता आम्ही पोहोचू नाश्त्याच्या जागेवर. तिथं मंदिर आहे. आता तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो. आता आपल्याला नाश्त्याला आहे पावानी भाजी आहे. पावभाजी म्हणजे भेलीची भाजी आहे, आणि उपवासवाल्यांना खिचडी होती. मी पण उपवास ठेवतो, पण चालत देण्याचा जरा त्रास वगैरे म्हणून उपवास ठेवतो. ही भाजी आपल्याकडे आज प्रॉपर भेल आहे. जसं कुठलं कारच असतं ना भाजी, सेम तशी लागते. तर काय आता आम्ही निघालो नाश्त्याच्या जागेवरून. वाघजाई माता मंदिर होतं ते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मंदिर कसं आहे काय आहे ते. तर आता चाललो आहे. आता डायरेक्ट भैरूदेवाच्या मंदिरात थांबायचं आहे, आईच्या माहेर घरी. तर आता रस्त्यात आपण काहीतरी करूच, ते तुम्हाला दाखवेनच. असं सरळ तर आपण जाणार नाही, तुम्हाला माहिती आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. बोला आईचा उदो उदो बोला, उदो बोला आईचा उदो उदो बोला. दूर न मी देखिला आई तुझे देवलाचा कल्लसू, दूरून गेला आई तुझे देवलाचा कल्लसू. पाच पायरीला येतय दुपारतीचा वासू, आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला. मस्त चालून दमलेलो. पेपर बोटची स्विंग भेटली, मिक्स फ्रूटवाली ती पण. जरा आता बरा वाटेल. मस्त आता स्वीज रिअल सारखाच लागतंय. आपलं जर रिअल येतं ना तसाच. फायनली पोहोचलो इथं. आता जरा दर्शन वगैरे घेऊन बसलोय. आता आपण जेवायला जाऊ. जेवायला काय काय तर तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत तुम्ही आतमध्ये पण बघा काय काय चालू आहे संध्याकाळची तयारी. आता संध्याकाळसाठी इथं पार्टी सजवत आहेत. संध्याकाळी आपली आता लाशी असणार आहे डायरेक्ट कारलेगडावर वरती. आईच्या मंदिरात डायरेक्ट पालखी जाणार आहे. तर एकदा परत
सुंदर अशी सजवून रेडी करतील. मग संध्याकाळी आपण इथून जाऊ. तर हे आहे दुपारचं जेवण. व्हेज पुलाव आहे, चना मसाला पुरी, लोणचा, गुलाबजाम आणि फ्राईज पण होतं, पण मी नाही घेतले. तर मी तुम्हाला खाऊन सांगतो कसा आहे. तर ह्यो आहे आपला व्हेज पुलाव, मस्त एकदम सुटसुटीत. चांगला आहे, प्रॉपर मसालेदार आहे, सगळ्या भाज्या वगैरे परफेक्ट आहेत. आता आपण पुरी आणि चना मसाला ट्राय करू. चना मसाला थिकनेस बघा, थिकनेस ग्रेव्ही वगैरे आहे. कलर बघा, कलर भारी लागतं.
गो काम पुरे गो परत तुझा चैताचा महिना गो चैताचा महिना गो येशील गावा गावातून गो नाव तिकडं गावा गावात आम्ही पालखी घ्यायला जुईनगरची पोरं काय बोलतात या पालखीचा मान पाहिजे अरे पालखीच्या या नादानं आमची पोरा सांगितली का पोरा सांगितली का